सांगलीत जय भीम क्रांती सेनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 135वे जयंतीनिमित्त भव्य क्रांती सभेचे आयोजन। संस्थापक अध्यक्ष गॅब्रियल तिवडे। सांगली येथील जय भीम क्रांती सेनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135वे जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक 24 एप्रिल 2026 सायंकाळी 6 वाजता एसटी स्टँड जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा भीमांगण परिसर येथे भव्य क्रांती सभेचे आयोजन करण्यात आले आहे। या सभेचे प्रमुख वक्ते दीपकभाई केदार हे असून उद्घाटक म्हणून सांगली जिल्ह्याचे खासदार माननीय विशालदादा पाटील उपस्थित राहणार आहेत। तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष चळवळीचे ज्येष्ठ नेते सुरेशजी दुधगावकर साहेब हे असून स्वागत अध्यक्ष जय भीम क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष गॅब्रियल भाऊ तिवडे हे आहेत। जय भीम क्रांती सेना ही एक आक्रमक व तळागाळातील लोकांना न्याय देणारी संघटना असून तिची सुरुवात सांगली जिल्ह्यातून झाली आहे। या संघटनेतर्फे आयोजित हा पहिलाच कार्यक्रम असून तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुतळ्याजवळ होत आहे। या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्यासह आसपासच्या गावांमधून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत। या निमित्ताने महापालिका व जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्यांचा जय भीम क्रांती सेनेच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे। तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जय भीम क्रांती सेनेच्या वतीने करण्यात येत आहे। यावेळी जय भीम क्रांती सेना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष गॅब्रियल तिवडे, अनिल लोंढे, मीनाक्षी क्षीरसागर, संदीप देवकुळे, विक्रम मोहिते, अजित सदामते, ओंकार काटे, अनिल आवळे, यशया तालोरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। जय भीम क्रांती सेनेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंतीच्या निमित्तानं क्रांती सभेचं आयोजन करण्यात आले आहे। या क्रांती सभेसाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर दीपकभाई केदार, ऑल इंडिया पॅन्थरचे ते अध्यक्ष आहेत, त्यांना आम्ही वक्ते म्हणून बोलवलेलं आहे। आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चळवळीतील ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक सुरेशदा दुधगावकर साहेब हे आम्हाला लाभलेले आहेत। आणि हा कार्यक्रम येत्या 24 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एसटी स्टँड भीमांगण परिसरामध्ये या ठिकाणी होणार आहे। तरी सर्वांना आम्ही आवाहन करतो की आपण ह्या कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। या ठिकाणी जय भीम क्रांती सेनेचं आम्ही आत्ताच सुरुवात केलेली आहे। जय भीम क्रांती सेनेच्या वतीनं ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतील त्या ठिकाणी जय भीम सेनेच्या माध्यमातून आम्ही त्या पीडितांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। जे तळागाळामध्ये काम करतात त्या अशा प्रत्येकांना घेऊन आम्ही या ठिकाणी एक चांगली मूठ बांधत आहोत। आणि येणाऱ्या दिवसामध्ये जय भीम क्रांती सेनेच्या वतीनं एक चांगला समाजामध्ये उपक्रम राबवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे। ज्या शासनाच्या योजना असतील लोकांच्यापर्यंत जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना शासनाच्या योजनेचा लाभ देण्यासाठी जय भीम क्रांती सेना अहोरात्र प्रयत्न करणार। जय भीम क्रांती सेनेच्या वतीनं कोणत्याही समाजावर अन्याय अत्याचार होते त्या ठिकाणी आम्ही सर्व आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी जातीन लक्ष घालून त्या अन्याय झालेल्यांना न्याय देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहोत।